घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 9 ऑगस्टच्या भागामध्ये सारंग नानांना सांगतो की नाना, दादानेच हे सगळं काही ठरवलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे दादाचा शब्द माझ्यासाठी अखेरचा. तेव्हा ऋषिकेश सांगतो की नाही नाही सारंग, अरे हे सगळं मी तुझ्यासाठी करतो आहे, घराच्या हितासाठी करतो आहे, फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. इथेच आता ऐश्वर्याच्या कारस्थानाला सुरुवात झालेली असते. तर त्यानंतर सारंग सांग की आम्ही आता निघणार आहोत, आई आणि नाना समोर या ना, मी तुम्हाला नमस्कार करून जातो. तेव्हा आता दोघांचाही आशीर्वाद सारंग घेतो. त्यानंतर आजीचाही आशीर्वाद घेतो. तेव्हा आता जानकी सारंगला ऑल द बेस्ट म्हणते, परंतु सारंग तिथे आता जानकीचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर तो ऋषिकेशचा आशीर्वाद घ्यायला जाणार, इतक्यात ऋषिकेश थांबवतो. तेव्हा सारंग जरासा गडबडलेला असतो, परंतु ऋषिकेश आपल्या भावाला घट्ट मिठी मारतो. तेव्हा सगळेच जण खूप खुश असतात. त्यानंतर दोघेही आता ऑफिसला निघतात. ऋषिकेश आणि सारंग दोघे जेव्हा आता ऑफिसमध्ये एंट्री करतात, सारंग जरासा घाबरलेला असतो, परंतु ऋषिकेश त्याला सावरून घेतो. त्यानंतर जेव्हा ऋषिकेश आणि सारंग दोघे आतमध्ये जातात, तर आता ऋषिकेशने सारंगच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली असते. तर सगळेच जण तिथे आता एकत्र जमा होतात आणि सारंगवरती फुलांची उधळण करतात. सारंग खूप खुश होऊन भारावून गेलेला असतो. तर तिथे आता ऋषिकेश विचारतो की सारंग, कशी वाटली तयारी? तेव्हा आता सारंग सांगतो की दादा, अरे लय भारी तयारी केली आहे, खरं सांगू का मला थोडं अवघडल्यासारखं सुद्धा झालं आहे. तेव्हा ऋषिकेश सांगतो की सारंग, तुला या गोष्टींची आता सवय करून घ्यावी लागेल आणि थोड्या दिवसांमध्ये तुझा जमही बसेल. त्यानंतर इकडे जानकी आता किचनमध्ये काम करत असते, इतक्यात तिथे ऐश्वर्या येते. जानकी ऐश्वर्याला विचारते की मला तुला थोडं बोलायचं होतं. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की हां बोला ना वहिनी. तर तिथे जानकी विचारते की ऐश्वर्या, सारंग भाऊजींनी ऑफिसला जावं हे तुला आधीपासूनच वाटत होतं का? तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की हो, म्हणजे मी नाही बोलले तसं. तर जानकी सांगते की अगं मग सांगायचंच ना, तसं संकोच न करता सांगितलं असतंस तर मी आधीचपासूनच सारंग भाऊजींनी ऑफिसला पाठवलं असतं ना, आणि इथून पुढे असं संकोच करायचा नाही, ठीक आहे? तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की वहिनी, अहो मी त्यावेळी नवीन होते ना घरामध्ये, परंतु आता बघा, आता माझ्या मनातलं न सांगताही तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. तेव्हा आता जानकी खूप खुश असते आणि त्यानंतर जानकी भाजीला फोडणी द्यायची असते, त्यामुळे मागच्या अंगणात कढीपत्ता आणायला जाते. तेव्हा कारस्थानी ऐश्वर्या विचार करते की तुम्ही कोण आहात सारंगला ऑफिसमध्ये पाठवणाऱ्या? ते ऑफिस आमचं आहे. परंतु ऐश्वर्याला जबरदस्त धक्का तर तेव्हा बसणार असतो जेव्हा आता तिला कळणार असतं की प्रॉपर्टीचा खरा वारसदार तर ऋषिकेश आहे. इकडे आता केबिनमध्ये आल्यानंतर ऋषिकेश सारंगला चेअरवरती बसण्यासाठी सांगतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की दादा, मी आणि तुझ्या खुर्चीमध्ये, अरे ह्या गोष्टी मला नाही जमायच्यात. खरं तर तू ऑफिसला येण्याचा आग्रह धरलास म्हणून मी आलो होतो, परंतु तुझ्या खुर्चीत बसणं मला शक्य नाही आहे, आणि जरी तुला आता तसं वाटत असेल तर मी चाललो बाबा घरी, असं म्हणता क्षणी ऋषिकेश आता सारंगला थांबवतो. आणि सारंग तिथे आता ऋषिकेशला सांगतो की हे बघ दादा, मला या सगळ्या गोष्टी खरोखर नाही जमणार आहेत. तेव्हा आता सारंग सांगतो की हे बघ दादा, ही जागा तुझी आहे आणि ह्या जागेवरती फक्त तुझाच अधिकार राहणार, बस बरं. असं सांगून सारंग ऋषिकेशला आता चेअरवरती बसवतो आणि त्याच्या पायाशी स्वतः बसलेला असतो. ऋषिकेशला खूप वाईट वाटतं, परंतु सारंग सांगतो की नाही दादा, ही माझी जागा आहे खरं तर. तर ऑफिसमधला एक स्टाफ मेंबर आता ऐश्वर्याने पैसे चारून हाताशी घेतलेला असतो आणि त्याने गुपचूप आता ऑफिसमधल्या व्हिडिओ रेकॉर्ड केलेले असतात आणि त्या ऋषिकेशला सारंगला ज्यावेळी तिथे बसलेला पाहतो, पटकन आता तो व्हिडिओ रेकॉर्ड करून तो ऐश्वर्याला पाठवतो. तर इकडे आजी आता ऐश्वर्याला सांगत असते की ऐश्वर्या, अगं तू सारंगला ऑफिसला पाठवलं खरं, परंतु सगळ्यात जास्त तर मोठेपणा त्या जानकी आणि ऋषिकेशला मिळाला. अगं त्या दोघांनाही ते सुमित्राचं मन जिंकलं ना, त्यात आपला काय फायदा आहे? तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की आजी 1 मिनिट थांबा, खरं तर ना मी आरती ओवाळताना चांगलीच आग लागणार आहे. तेव्हा आता आजी विचारते की ते कसं काय? तर ऐश्वर्या तिथे सांगते की काय आहे ना आजी, त्यांच्यासोबत गोड बोलता बोलता मी अशा पुढ्या सोडणार आहे ना की त्याच पुढ्या त्यांच्याच विरोधात जातील आणि सगळं काही करून सवरून आपण कसे. तेव्हा आता आजी म्हणते की नामा निराळे, आणि त्यानंतर खुश होऊन ती ऐश्वर्याला टाळी देते. ती सांगते की हे बघा आजी, गैरसमजाचा वणवा आता हळूहळू या घरात असा पसरत जाईल. ऐश्वर्या तिथे सांगते की मी सुरुवातच आता जबरदस्त केली आहे आजी. तर आजी तिथे आता विचारते की ती कशी. तेव्हा आज ऐश्वर्या घरला सगळा प्रसंग सांगते. ती म्हणते की जेव्हा मी सारंगला ऑफिससाठी जाण्यासाठी तयार करत होते ना, तेव्हा इकडे ऐश्वर्याने आता सारंगला सांगून ठेवलेलं असतं की हे बघा सारंग,
आता दादांनी ऑफिसला तुम्हाला घेऊन जात आहेत म्हटल्यानंतर खूप मोठी जबाबदारी ते तुमच्यावरती गेल्या गेल्या टाकतील. तेव्हा आता सारंग घाबरतो आणि सारंग सांगतो की बापरे, याचीच तर मला भीती वाटते आहे. नाही म्हणजे मी शेतीत एक्सपर्ट आहे हो, परंतु कागदपत्राच्या त्या जगात मला गोंधळायला होतं. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की सारंग, अहो दादा आहेतच ना, आणि तुम्हाला जमत नसेल तर शिकून घ्या त्यांच्याकडून. आणि दादा काय आता तुम्हाला काहीच येत नाही म्हटल्यानंतर थोडी शिक्षा करणार आहेत. तेव्हा आता सारंग सांगतो की नाही नाही दादा, असं कसं काय वागेल. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते मी. आणि दादा जर आता त्यांच्या खुर्चीवरती जर तुम्हाला बसवत असतील तर मग बसा ना. तेव्हा आता सारंग सांगतो की नाही नाही, दादाच्या खुर्चीत मी कसं काय बसणार, ती त्याची खरी जागा आहे ना. मागे एकदा त्याने मला बसवण्याचा प्रयत्न केला होता परंतु नाही बसलो मी. साधा भोळा सारंग सगळं काही ऐश्वर्याचं ऐकत असतो आणि सगळं काही तिला सांगत असतो. तर ऐश्वर्या तिथे आता सारंगला सांगते की सारंग, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना दादाच्या पायाशी बसा, म्हणजे सगळं काही कसं छान होईल ना. तेव्हा आता सारंग सांगतो की वाव ऐश्वर्या, किती छान कल्पना सुचवल्या आहेत, थँक्यू सो मच. आणि त्यानंतर ऐश्वर्या आता सारंगला बाहेर घेऊन गेलेली असते. तर घडला सगळा प्रसंग सांगितल्यानंतर तिथे आजी आता जराशी चकितच होते. आजी, तुम्हाला एक सांगू का, तिथेच आता गैरसमजाचा निकारा इतका पसरेल ना की ऋषिकेशच्या पायाशी बसलेला सारंग हा डायरेक्टली खुर्चीवरती येईल आणि ऋषिकेशच्या डोक्यावरती पाय देऊन आता त्याला लाथ मारून हाकलून देईल. इतक्यात आता ऑफिसमधल्या त्या स्टाफने, जो की आता ऐश्वर्याकडून कामाचे पैसे घेतलेले असतात, त्याने पटकन आता ते फोटोज ऐश्वर्याला पाठवलेले असतात. फोटोज पाहून तर ऐश्वर्या हवेतच उडायला लागते. तेव्हा आता ऐश्वर्या आजीला ते फोटो दाखवता क्षणी आजीला मोठा धक्काच बसतो आणि आजी सांगते की अरे देवा, हा तर खरोखरच तर ऋषिकेशच्या पायाशी बसला. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की आजी, मी काय म्हटलं होतं पाहिलं ना. इकडे ऑफिसमध्ये आता ऋषिकेशच्या मनातून तो विचार जाता जात नसतो. एकतर आता नानाने सांगितलेले ते सत्य की ऋषिकेश पार्वती आईचा मुलगा आहे, आणि त्यानंतर ऐश्वर्याने आता सारंगबद्दल केलेला खुलासा, हे सगळं काही आठवून आता ऋषिकेश डोक्याला हात लावून बसलेला असतो. इतक्यात आता जानकीचा फोन येतो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला सांगते की काय झालं ऋषिकेश. नाही म्हणजे सारंग भाऊजी आता तुमच्यासोबत ऑफिसला गेले आहेत ना, जातानाच आता नको म्हणत होते, थोडे गडबडले होते, म्हणून खरं तर त्यांची चौकशी करायला फोन केला आहे. ऋषिकेश तिथे आता जानकीला सांगतो की सकाळी ऐश्वर्याचं बोलणं ऐकून मला असं वाटलं की, तिथे आता जानकी सांगते की शेतीत राबणारा नवरा बाहेर प्रेझेंटेबल नसावा असंच ना. ऋषिकेश आता स्वतःलाच दोषी ठरवतो. स्वतः दोषी ठरवून आता स्वतःच मोकळा झालेला असतो. तो जानकीला सांगतो की मला असं वाटायला लागलं आहे जानकी, मी आता माझ्या भावंडांवरती सावत्रपणाचा टॅग लावून त्यांच्यावरती दुजाभाव तर करत नाही आहे ना. तेव्हा आता जानकी सांगते की अहो असं का विचार करताय तुम्ही, आणि असं तुमच्याकडून का चूक होईल, सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही मनाने किती चांगले आहात. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की नाही, हे बघ, माझ्यावरती आता सुमित्राईने खूप चांगले संस्कार केले आहेत, माझ्यावरती जीवापाड प्रेम केलं आहे, सगळे अधिकार माझ्या हाती त्यांनी विश्वासाने सोपवले आहेत. आता मला फक्त एवढंच करायचं आहे की सुमित्राईंच्या मुलांना कधीच आता दुजाभाव द्यायचा नाही आहे, सावत्रपणाची वागणूक द्यायची नाही आहे. तेव्हा आता जानकी खूप भडकते आणि ऋषिकेशला सांगते की ऋषिकेश, तुम्ही असं का बोलत आहात, आणि सतत सुमित्राई बोलणं बंद करा, जर आईने ऐकलं ना त्यांना खूप वाईट वाटेल. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की जानकी, अगं तूच तर मला समजून घेऊ शकतेस ना, आणि मी तुझ्यासोबत ही गोष्ट शेअर करू शकतो फक्त. ऋषिकेश पुढे आता जानकीला सांगतो की मला ना पार्वती आईला मी कधी बघितलेलं नाही आहे, परंतु तिच्यासाठी माझ्या मनामध्ये खूप माया आणि प्रेम दाटून आला आहे. माझ्यासाठी आता सुमित्राईने वचनात अडकून सत्य तरी नाही सांगितलं, परंतु तितकाच मोठा त्याग पार्वती आईने सुद्धा केला आहे माझ्यापासून सत्य लपवून. जानकी, मला ना आता सुमित्राई आणि माझ्या भावंडांना खूप मनापासून प्रेम द्यायचं आहे, त्यांना कायम जपायचं आहे. जानकी ऋषिकेशला समजावते. ती सांगते की ऋषिकेश, आणि माझा विश्वास आहे तुमच्यावरती, तुम्ही सगळं काही ठीक कराल. बरं आता सारंग भाऊजी कसे आहेत, त्यांना कम्फर्टेबल वाटतं आहे ना तिथे, आणि हा डिसिजन आपल्या दोघांचा होता ना ऋषिकेश. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की हो अगं जानकी, तुला एक गोष्ट सांगायची होती. मी ना सारंगला माझ्या खुर्चीवरती बसवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु सारंग ऐकेच ना अगं, त्याने माझा अनादर नाही केला. तेव्हा आता जानकी खूप खुश होते आणि ऋषिकेशला सांगते की बघितलं ना सारंग, ऋषिकेश काहीच बदललेलं नाही आहे आपल्यासाठी. आता फक्त तुमच्या मनावरचा तो घाव आहे ना, तो भरला ना की सगळं काही नॉर्मल होईल. माझ्यावरती विश्वास ठेवा, सगळं काही आपल्या मनासारखं घडणार आहे. इतक्यात आता ऋषिकेशच्या केबिनमध्ये कोणीतरी आलेलं असतं. एका स्टाफ मेंबरने आता बँगलोरचं फ्लाईटचं तिकीट बुक केलेलं असतं आणि तेच ऋषिकेशला आणून दिलेलं असतं. तेव्हा आता जानकी विचारते की बँगलोरला जात आहे तुम्ही,
तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की हो अगं, दरवर्षीचं सेमिनार असतं ना ते चेन्नईमध्ये होत असतं आणि भारतातल्या खूप खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आता तिथे आलेल्या असतात. तिथे गेल्यानंतर त्या सेमिनारमध्ये आपल्याला खूप मोठे डील मिळू शकतात जानकी, आणि दरवर्षी मी जातोच ना. हे फक्त चेन्नईमध्ये होतं एवढंच की आता बदल आहे, बेंगलोरला आहे. तेव्हा आता जानकी सांगते की बरं ठीक आहे, तुम्ही यायच्या आधी मी तुमची सगळी काही पॅकिंग करून ठेवते. जानकीशी बोलल्यानंतर ऋषिकेशला आता बरं वाटत असतं. तर इकडे आता ऐश्वर्याच्या कारस्थानाला सुरुवात झालेली असते. तेव्हा आता ती आजीला सांगते की आजी नंतर खा. इतक्यात आता सुमित्रा बाहेर आलेली असते. पटकन ऐश्वर्या आता मोबाईल काढते आणि आजीला फोटोज दाखवत असते. तर तिथे आता सुमित्रा विचारते की काय काय करताय तुम्ही. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की आई ऑफिसमध्ये सारंगचं वेलकम झालं ना, त्याचे फोटोज आणि व्हिडिओज आले आहेत. तेव्हा आता सुमित्रा ते व्हिडिओज पाहत असते. अचानक आता सारंग ऋषिकेशच्या पायाशी बसल्याचा फोटोज तिच्या समोर येतो. तेव्हा आता आजी मुद्दाम ऋषिकेशच्या विषयी सुमित्राला भडकवायला लागते. ती म्हणते की हे बघ, हे आता एवढं छान त्याचं वेलकम केलं गेलं, एवढी फुलांची उधळण केली गेली, आणि या ऋषिकेशने काय केलं, शेवटी त्याला स्वतःच्या पायाशेजारी बसवलं. बरं दिसतं का सुमित्रा हे. आता तर ऋषिकेशला कळालं आहे ना सुमित्रा की तो सारंगचा सावत्र भाऊ आहे म्हणून. बघ, त्याने आपल्या सारंगची ही किंमत केली. बरं दिसतं का हे. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा त्यांच्या बोलण्यात अडकलेली असते आणि ऋषिकेश इतका संस्कारी मुलगा आणि त्याच्या बाबतीत तिच्या मनात चुकीचा गैरसमज निर्माण झालेला असतो. खरं तर झालेला नसतो, की तो केले गेलेला असतो. इकडे ऑफिसमध्ये आता ऋषिकेश कामामध्ये बिझी असतो. इतक्यात सारंग येतो आणि सारंग सांगतो की दादा मला लगेचच शेतावर जावं लागेल, पाईपलाईन फुटली आहे ना. तेव्हा आता तिथे ऋषिकेश सांगतो की अरे मग सारंग, मेकॅनिकला बोलव ना, तू कशाला जातो आहेस. सारंग सांगतो की नाही दादा, मला तर जावंच लागेल, नाहीतर तो लाखाचे 12,000 करून ठेवायचा. तेव्हा ऋषिकेश सांगतो की सारंग तू इथे बस, मी जाऊन येतो. तर ऋषिकेशला सारंग सांगतो की नाही दादा, मला चैन नाही पडणार. तुला माहिती आहे ना की शेतात काही गडबड झाली की माझा जीव कसा होतो ते. तू इथेच राहा, मी जाऊन आलो, मी नाही तुझं ऐकणार, असं सांगून सारंग तेथून निघतोय. तेव्हा आता ऋषिकेश परत आता कामामध्ये व्यस्त होतो. इतक्यात आता तेथे स्टाफ मेंबर येतो आणि सांगतो की सर बाहेर या ना थोडा वेळ. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की नक्की काय झालं आहे. त्याने बाहेर बोलावल्यानंतर समोर पाहतो तर ऋषिकेश समोर आता चेअर दिसते. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की चेअर कोणी पाठवली. तेव्हा आता त्यांचा स्टाफ मेंबर सांगतो की सर, आईसाहेबांनी ही चेअर पाठवली आहे सारंग दादासाठी. तेव्हा आता ऋषिकेश थोडाफार चकित होतो, परंतु तितकाच खुश असतो. त्यानंतर आता तो स्टाफ मेंबर ऋषिकेशची खुर्ची तेथून काढतो आणि त्याच्या जागी सारंगची चेअर ठेवतो. आता नक्की सुमित्रा अशी कशी काय वागू शकते, हा प्रश्न ऋषिकेशला पडलेला असतो. ऋषिकेशला तिथे आता राहवतच नाही आणि त्यामुळे ऋषिकेश पटकन आता जानकीला फोन करतो आणि विचारतो की जानकी, अगं आईने इथे ऑफिसमध्ये सारंगसाठी खुर्ची पाठवली आहे. मग आईला जर सारंगला सरप्राईज द्यायचं होतं तर मला सांगायचं होतं ना, मी मदत केली असती. तेव्हा आता जानकी विचारते की हो का, बरं मलाही माहीत नाही आहे, कदाचित आईला सरप्राईज द्यायचा असेल, मी विचारते त्यांना, असं सांगून आता जानकी फोन ठेवून देते. इकडे आता जानकी काम करत असताना सुमित्रा तिथे आलेली असते. तेव्हा आता सुमित्राला जानकी विचारते की आई, यांचा मला फोन आला होता, तुम्ही सारंग भाऊजीसाठी ऑफिसमध्ये खुर्ची पाठवलीत का, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं का त्यांना. तेव्हा आता कारस्थाने ऐश्वर्या गुपचूप लपून छुपून हे पाहत असते. सुमित्रा काही उत्तर देणार इतक्यात आजी मध्यस्थी करते आणि ती सांगते की छे, सारंगच्या मदतीला धावून जावं लागलं. सारंगला सावत्रपणाची वागणूक देत होता तुझे ऋषिकेश. तेव्हा आता जानकी ऋषिकेशवरती ठाम विश्वास दाखवते आणि सांगते की नाही आजी, सारंग भाऊजी ऋषिकेशचे खूप लाडके आहेत आणि ऋषिकेश त्यांच्याशी असं वागणं शक्यच नाही आहे. आणि आईने बजावलं आहे ना आपल्याला की या घरात सावत्रपणाचे वागणूक अजिबात कोणालाही दिली जाणार नाही, हो ना आई. तेव्हा आता सुमित्रा त्या प्रश्नाचं काहीच उत्तर न देता तेथून निघून जाते. आजी आता नाक मुरडून तेथून निघून जाते. ऐश्वर्या फक्त तमाशा पाहत असते. जानकीला आता मोठा धक्का बसलेला असतो. जानकी आता विचार करते की आईंना असं का वाटलं, सारंग भाऊजीसाठी त्यांनी खुर्ची पाठवली, त्यांना असं तर वाटत नाही आहे ना की ऋषिकेश स्वतःहूनच आता सारंग भाऊजींना सावत्रपणाची वागणूक देत आहेत. तेव्हा आता जानकी हादरून गेलेली असते. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की जानकीने सुमित्राला एक सल्ला दिलेला असतो की ऋषिकेश आता ऑफिसच्या सेमिनारसाठी जर बेंगलोरला जात असतील तर आपण त्यांच्यासोबत सारंग भाऊजींना पाठवायचं का.
तेव्हा आता कारस्थानी ऐश्वर्याने हे सगळं ऐकलेलं असतं आणि आजी आणि ती दोघी मिळून आता पुढच्या खेळाला सुरुवात करतात. तर ऐश्वर्याने मुद्दाम आता सारंगचं तिकीट गायब केलेलं असतं. तिथे आता ऋषिकेश सांगतो की अगं जानकी, आता त्याला कसा घेऊन जाणार आहे मी, आणि मी वेळेवरती नाही पोचलो तर आपल्या कंपनीचं किती नुकसान होईल. तेव्हा आता जानकीने एक मार्ग काढलेला असतो आणि सारंगला आता ट्रेनने पाठवायचं ठरवलेलं असतं. तर तिथे आता आजी सांगते की का सारंग हा ऋषिकेशसोबत जाऊ शकला नसता का. तर परत आता सुमित्राच्या मनामध्ये गैरसमजाचे निखारे त्यांनी टाकलेले असतात. आता ऐश्वर्या एक एक करून आता ऋषिकेश जानकीवरचा सुमित्राचा विश्वास उडवणार का आणि रणदेवी कुटुंब फोडणार का. तर जानकी आता ढाल बनून उभी राहत ते कुटुंब परत एकत्र कसं जोडणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा आजचा भाग तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा. या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.